मग सत्तेत कशासाठी आहात? मुलाची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला? मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा तळणार आहात का? आपण सत्तेचा तुम्ही- सुरुवात करणार आहे का नाही? विषय एवढाच आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे, तुमच्याकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसाल तर मग कुठंतरी काहीतरी चुकतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा 2022ला चक्रीवादळ आलं होतं, महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं, तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं. तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि ॲडव्हान्समध्ये 5 दिवसामध्ये केंद्र सरकारने 1000 कोटी रुपये गुजरातला तिथं दिले होते. आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही 1600 कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 ते 8 हजार कोटी ताबडतोब तिथं मिळाले पाहिजे. आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी 4 महिन्यानंतर आले होते, आता लगेचच्या लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकरात लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, केंद्रीय आकडेवारीतच ही बाब समोर आली.